स्वामी भक्तीत आल्यानंतर नॉनव्हेज आपोआप सुटतं का? की तो फक्त एक योगायोग असतो? आज मी माझा नाही तर एका स्वामी भक्त ताईंचा असा अनुभव सांगणार आहे की जो तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल. अनेक जणांना हा प्रश्न पडतो की नॉनव्हेज खाऊन स्वामी भक्ती केली तर चालेल का? किंवा स्वामींच्या भक्तीत जर आपण आलो तर नॉनव्हेज आपोआप सुटतं का? नमस्कार, मी पूजा. आपल्या स्वामीमय जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एक कुटुंब होतं. ते स्वामींची सेवा नियमित करत असत, पण त्याचबरोबर नॉनव्हेजसुद्धा खात असत. एक दिवस त्यांनी त्यांचं घर चेंज केलं, म्हणजे ते दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट झाले. त्या घरात गेल्यानंतर त्यांना काहीतरी नकारात्मक ऊर्जा जाणवू लागली. तरीही त्यांनी स्वामींची सेवा मात्र कधीही सोडली नाही. त्यांची स्वामींची सेवा मात्र चालूच होती. एक विचित्र गोष्ट वारंवार घडू लागली. जेव्हा केव्हा त्यांना नॉनव्हेज खायचे असेल तर ते नॉनव्हेज आणण्यासाठी घराबाहेर पडत असत आणि ज्या रस्त्याने जायचे त्या रस्त्यावर त्यांना कोणता तरी एखादा प्राणी असं सडलेल्या अवस्थेत दिसायचा. कधी उंदीर, तर कधी घूस, तर कधी एखादा दुसरा प्राणी. हे 1-2 वेळा नाही तर अनेक वेळा घडलं. हे त्या ताईसोबतसुद्धा घडायचं आणि त्यांच्या मिस्टरांसोबतसुद्धा घडायचं. हे दृश्य पाहून त्यांच्या मनात इतकी किळस निर्माण झाली की ते नॉनव्हेज न आणताच घरी परत येत असत. त्यांच्या कुटुंबातील इतर जे सदस्य होते त्यांना देखील हाच अनुभव आला आणि हे सर्व दृश्य पाहून, हे जे घडत आहे हे पाहून त्यांच्या मनातील नॉनव्हेज खाण्याचीच इच्छा हळूहळू कमी होत गेली. एकदा तर अंड्याचा ट्रे त्यांनी त्यांच्या घरात आणून ठेवला होता, पण असे कितीतरी दिवस झाले तरी त्यांना त्या अंड्यांची आठवण आली नाही. त्या अंड्याकडे त्यांचे लक्षसुद्धा गेले नाही. कित्येक दिवस ती तशीच पडून राहिली आणि जेव्हा त्यांना ते आठवलं तेव्हा त्यांना जाणवलं की ती आता खाण्याची इच्छाच उरलेली नाही. तेव्हा त्यांनी मनोमन ठरवलं की कदाचित हा स्वामींचाच संकेत असावा. आपण नॉनव्हेज सोडावं अशीच कदाचित स्वामींची इच्छा असावी. आणि त्या दिवसापासून संपूर्ण कुटुंबाने स्वेच्छेने नॉनव्हेज खाणं बंद करून टाकलं. हा त्या ताईंचा आणि त्यांच्या कुटुंबाचा वैयक्तिक अनुभव आहे. प्रत्येकाचा आध्यात्मिक प्रवास हा वेगळा असतो, पण अनेक स्वामी भक्त सांगतात की स्वामी भक्तीत जर आपण मनापासून राहिलं तर काही सवयी कालांतराने आपोआप सुटत जातात. बघा, हा जो अनुभव आहे तो कोणावरही लादण्याचा माझा हेतू नाही. हा एका स्वामी भक्ताचा वैयक्तिक अनुभव आहे. श्रद्धा आणि अनुभव प्रत्येकाचे हे वेगवेगळे असू शकतात. प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो. काही जण स्वामी भक्ती करत असतानाही नॉनव्हेज खात असतील, तर काही जणांना ते आपोआप सोडावेसे वाटेल. भक्ती म्हणजे बाह्य दिखावा नव्हे, तर ती मनातील परिवर्तनाची प्रक्रिया आहे. स्वामी समर्थ महाराजांनी प्रेम, विश्वास आणि श्रद्धा यावर भर दिला. मन शुद्ध होत गेले की आपोआप काही सवयी तुटू लागतात. भक्तांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्यासोबतही जर असेच काही घडले असेल किंवा तुमच्याही आयुष्यात स्वामी भक्तीमुळे काही सकारात्मक बदल झाले असतील, तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तो देखील मी माझ्या व्हिडिओमार्फत सांगण्याचा प्रयत्न करेन. अशाच स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभूती, सेवा आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर चला, शेवटी सगळे मिळून म्हणूया, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.